नमस्कार मित्रांनो आपण केलेली ई पीक पाणी ही पूर्ण झाली का किंवा ती अर्धीच राहिली का हे कसं बघायचं। तसंच आपण केलेली ई पीक पाणी ही बरोबर आहे का, त्यामध्ये काही चूक झालेली आहे का, जर चूक झालेली असेल तर ती कशी एडिट करायची आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला ई पीक पाणीचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला ओपन करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला बोटांनी साईडला दोनदा लोटायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला महसूल विभाग निवडायचा ऑप्शन येईल। म्हणजे आपण जसं ई पीक पाणी करताना हे ऑप्शन निवडलेले आहे, आपल्याला त्याच पद्धतीने ती स्टेप फॉलो करायची आहे। तर इथं आपल्याला महसूल विभागाचा ऑप्शन येत आहे। तर इथं आपल्याला आपला जो विभाग असेल तर तो निवडायचा आहे। त्यानंतर इथं आपल्याला बाणावरती क्लिक करायचं आहे। आता या बाणावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खातेदार निवडायचा ऑप्शन आलेला आहे। तर आपल्याला आपलं नाव इथं निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला संकेतांक नंबर इथं खाली टाकायचा आहे। जर आपण विसरलेला असेल तर आपल्याला इथं संकेतांक नंबर विसरलात या नावावरती क्लिक करून आपल्याला आपला संकेतांक नंबर इथं दाखवला जाईल। आता इथं संकेतांक नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं या बाणावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर हे सगळ्यांना माहीतच असेल। तर मित्रांनो, इथं बघा, आता खाली गावचे खातेदाराची पीक पाहणी, हे बघा शेवटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। व्यवस्थित लक्ष द्या, गावचे खातेदारांची पीक पाहणी, तर आपल्याला या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला संपूर्ण गावाची इथं नावं दाखवली जातील, कुणाची ई पीक पाणी झालेली आहे, कुणाची अपूर्ण आहे, तर याची संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दाखवली जाईल। तर मित्रांनो, इथं बघू शकता, आता ज्यांची ई पीक पाणी झालेली आहे तर त्यांच्या नावावरती त्यांचा बॅकग्राऊंड जो आहे तर हा हिरवा असेल आणि ज्यांची ई पीक पाणी ही अपूर्ण आहे तर त्यांचा जो बॅकग्राऊंड आहे नावावरचा तर तो व्हाईट कलरचा आहे आणि ज्यांची पूर्ण झालेली आहे तर त्यांचा हिरव्या कलरचा बॅकग्राऊंड आहे। आपण इथं व्यवस्थित बघू शकता। आणि मित्रांनो, आता इथं बघा, आपली ई पीक पाणी भरताना आपण काय काय माहिती भरलेली आहे किंवा काय काय टाकलेलं आहे हे जर आपल्याला माहित नसेल किंवा आपल्याला बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं डोळ्याचं एक चिन्ह आहे समोर बघा, तर तुम्हाला त्या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तुमचा खाते क्रमांक इथं दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर इथं गट नंबर दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर इथं तुम्हाला वरती तुमचा मोबाईल नंबर दाखवण्यात आलेला आहे आणि तिथं तुम्ही कोणतं हंगाम निवडलेला आहे, खरीप आहे का संपूर्ण वर्ष आहे, जे काही तुमचा हंगाम असेल, जे काही तुमचं पीक असेल तर ते इथं दाखवलं जाईल। आणि त्यानंतर इथं भरलेलं क्षेत्र, म्हणजे आपण किती क्षेत्राची ई पीक पाणी ही केलेली आहे तर ते दाखवलं जाईल। त्यानंतर इथं लागवडीचा दिनांक आणि आपण पिकाचा वर्ग कोणता निवडलेला आहे तर ते इथं दाखवलं जाईल। तर तुम्ही अशा पद्धतीने तुमची ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे का अपूर्ण आहे तर हे तुम्ही इथं चेक करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, आपण मागे येऊ आणि त्यानंतर इथं बघा एक होम नावाचा ऑप्शन आहे। इथं होम नावाचा व्यवस्थित बघा, इथं खाली कोपऱ्यामध्ये होम नावाचा ऑप्शन आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आहे, 2 नंबरचा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा, जिथं आपण फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाणी केलेली आहे, तर 2 नंबरचा ऑप्शन आहे, तर तिथं आपल्याला पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर आपण इथं सुद्धा बघू शकता, आपण ई पीक पाणी करताना कोणती माहिती टाकलेली आहे किंवा आपण काय काय माहिती टाकलेली आहे आणि आपली ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे का अपूर्णच आहे, तर ते तुम्ही इथं सुद्धा पाहू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, पिकाची माहिती पहा, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण माहिती दाखवली जाईल। आता इथं तुमचा खाते क्रमांक, गट नंबर, पीक कोणतं निवडलेलं आहे तुम्ही ते दाखवलं जाईल। जसं आपण तिथं बघितलेलं आहे गावचे खातेदाराची यादी, तर त्या ठिकाणी आपण जसं बघितलेलं आहे तर तसंच तुम्हाला इथं दाखवलं जाईल। एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय आहे का, इथं आता तुम्हाला जर 24 ते 48 तास ई पीक पाणी करून झालेली असेल आणि तुम्हाला वाटत असेल आपल्याला इथं काही दुरुस्त करायचे आहे, तर तुम्हाला इथं दुरुस्त करायचं एक ऑप्शन येईल। आता मला ई पीक पाणी करून जास्त दिवस झालेला आहे, तर त्याच्यामुळं माझा दुरुस्त करायचा जो ऑप्शन आहे तर तो गेलेला आहे। मला माझी ई पीक पाणी ही दुरुस्त करता येणार नाही। परंतु तुम्हाला जर 24 ते 48 तास झालेले असेल आणि तुम्हाला इथं दुरुस्त करायचा ऑप्शन असेल, तर तुम्ही तुमची ई पीक पाणी जर काही चुकलेलं असेल, तुमचा खाते क्रमांक किंवा तुमचा गट नंबर वगैरे जे काही किंवा तुमचं क्षेत्र भरताना चुकलेलं असेल, तुम्हाला ई पीक पाणी कमी जादा करायची असेल, तर मित्रांनो तुम्हाला इथं दुरुस्त करा या नावावरती तुम्ही क्लिक करून पुन्हा माहिती इथं सबमिट करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमची ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे का नाही, तसंच तुमची अपूर्ण राहिली की काय, किंवा मित्रांनो तुम्हाला जर काही यामध्ये
दुरुस्ती करायचं असेल तुमची ई-पीक पाणी ही तुम्ही 24 ते 48 तासाच्या आतमध्ये करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.